हा, आसावरी ताई नमस्कार, बोला. आणि आसावरी ताई प्लीज व्हिडिओ ऑन करा. झालंय का? व्हिडिओ तर नाहीये, आवाज येतोय फक्त. अच्छा. ओके. हा, आता दिसले, आता दिसले. हा. अं, माझं तुमच्या बरोबरचं मेडिटेशन, मी आधी ओळख करून देते. मी आसावरी जोशी. मी अकाउंट्स हेड आहे आणि आसनगावला एका फॅक्टरीत, इंजिनिअरिंग फॅक्टरीमध्ये मी जॉब करते. आणि मी 25/6/2024 पासून तुमच्याशी म्हणजे बांधली गेलेली आहे, मेडिटेशनची आणि रेकीशी. अनुभव म्हणाल तर कधी विचार नव्हता केला की मला काय अनुभव आले ते. पण 30 वर्षापूर्वी लग्न होऊन आल्यानंतर एकंदरीत परिस्थिती बघता बरीच अशी निगेटिव्हिटी, जबाबदाऱ्या पहिल्यांदा काहीच नव्हत्या आणि इकडे आल्यावर जबाबदाऱ्या वाढल्यामुळे भरपूर निगेटिव्हिटी, म्हणजे कुठची गोष्ट करताना पहिला निगेटिव्ह विचार आणि मगच पुढे सगळ्याची सुरुवात. पण आता मागे वळून बघितल्यानंतर म्हणजे 25/6/2024 नंतर असे बदल झाले की नकारात्मकता म्हणजे नाहीशीच झालेली आहे. आणि इतकी मी बिनधास्त झालेली आहे की काय होईल ते होईल, पुढे जायचं. त्याच्यामध्ये अनेक गोष्टी मला अशा मिळत गेल्या की मला माझं गाणं पुन्हा चालू करता आलं. मला गाणं क्लासिकल शिकायला सुरुवात मिळाली. माझी वाचनाची आवड, अनेक सुंदर पुस्तकं माझ्या आयुष्यात यायला लागली आणि मी ती वाचायला लागले. माझं म्हणजे भटकायची सुरुवात माझी झाली. मला ट्रेकची फार अट्रॅक्शन होतं. पण मला कधी नाही. मी लोकं जातात ते बघत होते. काय होतंय ते बघत होते. पेपरमध्ये वाचत होते. पण मला असं नाही. आता सर्वात हायेस्ट पीक म्हणजे ह्याचा सह्याद्रीचा, तो मी गेल्या महिन्यात 17 नोव्हेंबरला मी जाऊन आले कळसुबाईला. आणि एवढं छान हे झालं म्हणजे मला ह्या मागे वळून बघितल्यानंतर आता माझी खात्री पटलेली आहे, हे सगळं मेडिटेशन आणि रेकी ह्याच्यामुळेच माझ्याकडनं हे घडतं आहे. मला आता मी ठरवून सुद्धा मी निगेटिव्ह विचार करू शकत नाही, अशी माझी आत्ताची परिस्थिती आहे. मला असं, अरे मी तेव्हा हे करायचं असं वाटायचे, असं काही होणार नाहीये. हे योग्यच होणार आहे. असं मीच माझ्या मनाला दरडावून सांगते. काहीतरी काय, हे असं काही होत नसतं. निगेटिव्ह वगैरे असं काही नसतं. असं मला आता, मी मलाच धमकी देऊन मी आता हे सांगेन, कसला हा विचार, म्हणजे खोटा आहे हा विचार निगेटिव्ह हा, असं. इतक्या ह्याच्यापर्यंत मी येऊन पोहोचलेली आहे आता. आणि ह्याचं सगळं श्रेय म्हणजे काय, मी ड्रेस घेणारी तुमच्याकडनं मुलगी मेडिटेशन आणि रेकी घ्यायला सुरुवात केलेली आहे. आणि ड्रेस माझे बाजूला राहिलेले आहेत. अगदी खरं सांगायचं तर तुमचा स्टेटस बघून मी जॉइन झाले होते. मी विचारलं पण नव्हतं, की तुम्ही काय करताय, काय शिकवणार आहात? अजिबात नाही. ज्या दिवशी तुम्ही स्टेटस टाकलात, त्या दिवशी मला 100% विश्वास म्हणजे तुमच्याबद्दल वाटला आणि मी जॉइन झाले. कधी-कधी आता ह्या बाकीच्या ॲक्टिव्हिटीज माझ्या चालू झाल्यामुळे मला जमत नाहीये त्या वेळेत करायला. पण मी नंतर नक्की करते. मी काही व्हिडिओज म्हणजे आहेत, ते मी डाउन होईल त्यावेळेला मी घेत असते. फक्त माझा आता थोडासा एक हे झालंय, की मला रेकीचं अजून तेवढं काय माहिती, की मला कळत नाहीये, की मला जमतेय किंवा नाही. तर आता पुढच्या वेळेला मगाशी या ताईंनी जे रेकीचं सांगितलं, त्याची पुढच्या गुरुवारी मला उत्सुकता लागलेली आहे, की मी ऐकणार आणि मी त्याच्यातही मला बरीच प्रगती करायची इच्छा आहे. ती सुद्धा तुम्हीच विपुलाताई करून घेणार आहात, मला माहिती आहे. आणि मेडिटेशन म्हणजे अक्षरशः भूक लागल्यानंतर जेवणाची जशी वाट बघतो, तशी आम्ही रोज मेडिटेशनची वाट बघतो. दुसरं काही नाही. त्यामुळे खूप आभारी आहे. ह्या ब्रह्मांडातील सगळ्या म्हणजे पॉझिटिव्ह ऊर्जेची मी आभारी आहे. तुमची खूप आभारी आहे. आणि ज्यांनी आम्हाला तुमच्याशी जोडलं, त्याची तर मी प्रचंड आभारी आहे. त्यामुळे सगळ्यांना धन्यवाद. सगळ्यांना असेच चांगले अनुभव येत जाऊन देत. ही अगदी ब्रह्मांडाकडे माझी मागणीच आहे. धन्यवाद. थँक्यू असावरी ताई. मला हसू यायचं आलं, की ते ड्रेसचं माझ्या डोक्यातनं म्हणजे मी विसरले होते, की तुम्ही त्याच्यातून आलात. आणि मी स्वतः ते ड्रेस सेलिंगचं वगैरे तुम्ही बघितलं असेल, अशात मला वेळच मिळाला नाही. तर मोबाईल पण माझा बंद आहे आणि ते पूर्ण निघून चाललंय माझ्या आयुष्यातनं, म्हणजे कुठेतरी ते मागं पडलं. आणि तुम्ही म्हणल्यावर माझ्या लक्षात आलं, की करेक्ट, आसावरी ते तिथून जोडल्या गेल्यात आपल्याशी. म्हणून मला जास्त हसू आलं, की मी तर नाही विसरले म्हणजे ती गोष्ट.
तेव्हा सुद्धा म्हणजे आता तुम्ही म्हणताना सांगते, हे सगळे ड्रेसचे जे उद्योग होते, जेव्हा दुकानं उघडी नव्हती कोविडमध्ये, तेव्हा ऑनलाईन आम्ही तुमच्याकडनं घ्यायचो. करेक्ट, करेक्ट. म्हणजे ती पण सोय बरोबर. आम्ही तुमच्याचकडनं झाली करेक्ट, होती करेक्ट, आमची. करेक्ट. आणि मी विचार करत होते, मी TCS मध्ये जॉबला होते तेव्हा आणि मी म्हटलं, काय नसता उद्योग सुचलाय मला, की मी चांगला जॉब आहे, व्यवस्थित मला पेमेंट येते, छान आहे माझं सगळं. पण उगाच ते सेलिंगचं कारण मुळात मला कपड्यांची हौस होती. त्यामुळे ते मी सुरू केलं आणि ते विकण्यापेक्षा मीच तिथून विकत जास्त घेतलेलं. त्यामुळे ते नो प्रॉफिट नो लॉस अशावर माझं ते चालायचं. पण ते मी उगीच मजा म्हणून घरी बसल्या बसल्या कोविडमध्ये म्हणून सुरू केलं होतं. आणि जसं मिनल आणि तुम्ही त्यातूनच मला भेटलेले आहेत आणि त्यामुळं मला आत्ता तुम्ही म्हणल्यावर लक्षात आलं, की असावरी ते तिथून जॉईन झाल्यात नाही का. मला असं वाटत होतं म्हणजे ते विसरले मी खरं. मला वाटलं कुणाच्या तरी रेफरन्सनी पण ते लक्षात नाही आलं माझ्या. तर मेन मला अजून एक असावरी ते तुम्हाला सांगायचं की तुम्ही जे म्हटलात ना, की गाणं आणि पुस्तकं वाचन ह्याच्यावर मला एक पॉइंट फक्त आठवला. महाअवतार बाबाजी ना महाअवतार बाबाजी सगळ्यांना सांगायचे आणि सांगतात. अजूनही जेव्हा ते प्रकट होतात ना, ते शरीर रूपामध्ये प्रकट होतात. त्यांचं एक पुस्तक आहे. ते पुस्तक मी आपल्या ग्रुपमध्ये शेअर करेन. प्लीज वाचा. आपल्या पिरामिड संस्थेच्या पल्लवी मॅडम म्हणून आहेत. त्यांचं पुस्तक आहे, की ज्यांना महाअवतार बाबाजींनी दर्शनं दिलेली आहेत. पल्लवी मॅडमला, जे आपल्या ध्यानात आहेत. आणि त्यांची पुस्तकं आहेत महाअवतार बाबांची. माझ्या माहितीतलं एक पुस्तक आहे कॉन्व्हर्सेशन विथ बाबाजी. बाबाजींबरोबरचा झालेला संवाद. ते पुस्तक जर मला आपल्या मराठीमध्ये किंवा हिंदीमध्ये मिळालं तर मी जरूर PDF फाईल शेअर करेन. नसेल तर ते आपल्या YouTube चॅनलला आपल्या संस्थेच्या लोकांनी किंवा बाकीच्या लोकांनी त्याच्या समरी बनवून ठेवलेले आहेत रिव्ह्यू. तर ते पुस्तक जरूर ऐका, की तुम्हाला महाअवतार बाबाजींबद्दल बरीच माहिती मिळेल. तर महाअवतार बाबाजींनी ना कलेचा खूप मोठा योगदान सांगितलंय, की आपल्या ध्यानामध्ये, की त्यांनी मंडाला आर्ट आपल्या सगळ्यांना माहीत असेल, बारीक डिझाइन, हम्म. नक्षीदार. तर त्यांनी त्याच्यावर पण भर दिला होता. तर अनेक ज्यांना मेंदूचे काही त्रास आहेत, असे आजारी असणारे असे जे पेशंट आहेत ना, त्यांना ते डॉक्टर मंडाला आर्ट करायला द्यायचे. आणि ते आर्ट करताना काय व्हायचं, ज्यांना खूप मानसिक म्हणजे डिप्रेशन म्हणा, खूप घरगुती त्रासामधून आलेली लोक आहेत किंवा ज्यांना इथं काही त्रास आहे, तर जेव्हा आपण एकाग्र होतो आणि ते आर्ट काढायला लागतो, तेव्हा आपला पूर्ण फोकस त्या कलेवर असतो. आणि त्याच्यामुळे सुद्धा लोकांना फायदा झालेला आपलं बाबाजींच्या म्हणजे अनेक मी ह्याच्यामध्ये ऐकला होता. आणि जेव्हा मी युनिफाईड करत होते, तेव्हाची मजा सांगते. कुठलंही विनाकारण होत नाही. युनिफाईडमध्ये ते जे आमचे मास्टर होते दोघे शिकवणारे, ते दोघेही अमेरिका आणि मला वाटतं कॅनडाचे सर होते, शैलेश सर म्हणून. तर ते दोघं तिथून आम्हाला रोजच्या रोज इंडियन टाइम प्रमाणे सगळा युनिफाईडचा कोर्स घ्यायचे. आणि त्यांनी एके दिवशी आम्हाला कोर्सच्या दरम्यान 6 महिन्याच्या मध्ये अचानक त्यांनी सांगितलं, की तुम्ही कलर्स आणा जाऊन कलरिंगचे आणि पेपर वगैरे घेऊन या आणि तुम्ही त्यांनी एक असं ऍप्लिकेशन टाकलं, तुम्ही त्याला कलरिंग सुरू करा. आणि त्याच्या आठवडाभर आधी मी आमच्या शेजारच्या मार्केटमध्ये गेली असताना ग्रोसरी मार्केटमध्ये अचानक माझ्यासमोर कलर पेन्सिलचा एक बॉक्स दिसला. मला हातात पेन्सिल पण धरता येत नव्हती. मी कधी ड्रॉइंग बिंग कधी मी आयुष्यात केलं नाही. माझं ड्रॉइंग अजिबात चांगलं नव्हतं. पण मला वाटलं की ते पेन्सिल्स घ्याव्यात. मी म्हटलं घेऊन करू काय? मला तर काही येत नाही. पण मला ठीक आहे. घेतले आणि घरी आले. आणि उगाच बसल्या-बसल्या मी ड्रॉइंग काढायला सुरुवात केली जेव्हा मी युनिफाईडमध्ये होते. आणि इतके सुंदर-सुंदर मला स्वतःचं कौतुक वाटायला लागलं, की माझ्या हातून चांगलं-चांगलं काहीतरी घडतंय. म्हणजे चांगले ड्रॉइंग्स यायला लागले. बरोबर आठवड्यानी त्यांनी सांगितलं सगळ्या लोकांना, साधकांना, की तुम्ही कलरिंग करा, तुम्ही ड्रॉइंग काढा, तुम्ही चित्र काढा आणि ते तुम्ही सुरुवात करा कलेचं. म्हणजे बाबाजींनी कलेवर इतका जोर दिलाय, की तुम्ही करा. जे काही तुम्हाला आवडतं, गाणं असेल, डान्स असेल, ह्या गोष्टी तुम्ही करा. कारण ते सुद्धा एक प्रकारचं ध्यान आहे. कारण तिथं तुम्ही तुम्ही अनेक चक्रांना संतुलित करता. जेव्हा तुम्ही पाय कथ्थक सारखी, भरतनाट्यम सारख्या जेव्हा तुम्ही कला करता, तेव्हा तुमचं मूलाधार स्ट्रॉंग होतो त्यावेळेस. कारण तुम्ही जमिनीशी पायाची हालचाल, मूव्हमेंट्स करता, ह्या सगळ्या गोष्टी. तर योगासनाला पण खूप महत्व आहे. तर हे सगळं जोडलेलं आहे. त्यामुळे जरी तुम्हाला असं वाटलं, की रात्रीच्या वेळेला तुम्ही हे ध्यानाचं सेशन अटेंड नाही करू शकलात, तुमच्या कुठल्या दुसऱ्या ॲक्टिव्हिटीजमुळं, तर कधीही त्या गोष्टीचं बर्डन घ्यायचं नाही किंवा असं आतमध्ये वाटू द्यायचं नाही, की माझं आज हे. कारण ज्यावेळी जे व्हायचं योग्य वेळी ते होत असतं आपल्या आयुष्यात. तर ते होणं सुद्धा गरजेचं आहे. मध्ये एका जसं मैत्रिणीचा फोन आला, की मला यायचं होतं आज सत्राला, पण माझ्या घरी पाहुणे आले. म्हणलं ते किंवा ती कुणाकडे तरी गेली असं झालेलं. म्हणलं ते जाणं गरजेचं होतं त्यावेळेस. कारण तिथून ते जे लेसन मिळणार होते, ते कदाचित तुला ध्यान चुकवून तिथे जाणं गरजेचं होतं.
त्यामुळे विश्वास ठेवायचा की आपल्याला जे वाटतं ना आतून, जसं तुम्ही लगेच गाणं सुरू केलं, तुम्ही वाचन हे केलं, तर ही आपली चक्र संतुलनात येण्याची लक्षणं आहेत. जेव्हा जेव्हा ते व्हायला लागतं, जसं की स्वादिष्ठानावर जर संतुलन येत असेल, तर आपल्याला नवीन नवीन गोष्टी कराव्या वाटतात, ज्या आपण विसरलो. जेव्हा हार्ट चक्र आपल्या संतुलनात यायला लागतं, तेव्हा लहानपणीच्या काही गोष्टी आठवतात, जे आपण लहानपणी करायचो, ते आपले छंद पुन्हा नव्याने येतात. तर समजायचं, की मला हे परत का करावंसं वाटतंय? का ही गोष्ट? तर ह्याचा अर्थ तुमची चक्र पुन्हा तिथे जे काही ब्लॉकेज होते, एनर्जी ब्लॉकेज, जे तुम्ही मधल्या काळामध्ये विसर पडला असेल, ते सगळं बाजूला व्हायला लागलंय. त्यामुळं एक अनेक गोष्ट आपल्या आयुष्यातली ठरलेली म्हणजे ह्या गोष्टीशी रिलेटेड आहे. त्यामुळे तुमचे खूप अभिनंदन आहे, की तुम्हाला परत एकदा तुमचं गाणं, वाचन आणि ट्रेकिंग जे तुम्हाला आवडतं, हे तुमच्या आयुष्यात पुन्हा आलं. तर मला हे ऐकताना हे जाणवलं, म्हणजे असा संदेश मिळाला म्हणा, की हे सांगावसं वाटलं. आणि इथं जे कुणी असतील, ज्यांना अशा काही कलागुण आहेत, तर प्लीज ते फॉलो करा. कारण ते तुम्हाला तुमच्या साधनेत उपयोगी पडणार आहे. तर हा एक संदेश मला बाबाजी आता देतायत. म्हणजे मला असं आतून येतंय. आणि आणखीन एक गोष्ट अशी म्हणजे की ह्याच्यानी पण वाचावंसं वाटायचं. हल्ली वर्तमानपत्र आणि हे तर वाचायची इच्छा होत नाही. पण एकामागोमाग एक पुस्तकं आता मी जे आता रिसेंट पुस्तक माझं वाचन चालू आहे ते विष्णू सहस्त्रनाम एक रहस्य हो. असं अप्रतिम पुस्तक आहे. वाह! म्हणजे विष्णू सहस्त्रनाम मला अख्खं तोंडपाठ आहे. पण तरी सुद्धा सगळं आपल्याला म्हणता येतं पण अर्थ कळत नाहीये त्याचे. कारण ते संस्कृतमध्ये पूर्ण 33 मिनिटं लागतात रोज म्हणायला. पण त्याचा अर्थ पूर्ण या पुस्तकात एवढ्या मी आधी पण एकदा वाचलेलं पण एवढ्या वेगळ्या पद्धतीने शिरीषदादा कवडे म्हणून मामा देशपांडेंचे अनुग्रहित शिष्य आहेत. त्यांचं पुस्तक आहे. एवढं अप्रतिम आहे म्हणजे की म्हणजे किती वेळा वाचू आणि किती वेळा नको. अशी म्हणजे एक नवीन नवीन पुस्तकं सुद्धा मला मिळणं हे सुद्धा माझं खरंच भाग्य आहे म्हणजे. नाहीतर वाचायला अनेक गोष्टी असतात पण काय नक्की हातात वाचायला मिळतंय हा पण एक मोठा योग असतो म्हणजे. थँक यू. आणि म्हणजे ते पुस्तकाचं नाव अशी सांगितलं. म्हणजे हे ज्याला हो. ऐकतं ते वाचू शकतात. म्हणजे ज्यांनी ऐकलंय त्यांच्यापैकी जर कुणाला हे वाचायची मी गरज फोटो असेल. पाठवेन. माझ्याकडे हो, नक्की. पुस्तकाच्या कव्हरचा मी फोटो पाठवू शकते. नक्की, नक्की. थँक यू सो मच. थँक यू. थँक यू. आपण आता थँक भेटू उद्याच्या सत्रामध्ये. कारण मला उशीर होऊ द्यायचा नाही कुणाला. आणि जे येस. शेअरिंग झालंय ते आपल्या हृदयात ठेवा, आठवा. आपण YouTubeवर टाकू हा व्हिडिओ. ऐका की आपण काय ह्याच्यातनं घेऊ शकतो. ह्या पद्धतीने आपल्या आयुष्यात आपण काय घेऊ शकतो. ठीक आहे? तर आपण सगळेजण भेटू उद्याच्या सत्रामध्ये. आपल्या सगळ्यांचे अनेक, अनेक, अनेक आभार आहेत. थँक यू.